हाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आताच आम्ही पहिली इंटरनॅशनल ट्रिप करून आलो थायलंडला. तुम्ही सगळ्यांनी त्याचे फोटोज बघितले असतील, बरेच व्हिडिओज बघितले असतील, रील्स बघितले असतील. ती जी ट्रिप होती ती ऑर्गनाईज केलेली होती फ्लाय विथ रंजिताने आणि खूप धमाल केली, मस्ती केली. मी तर पहिल्यांदाच विमानात बसले होते. सो मला तर आधी प्रचंड भीती वाटत होती की कशी असणार आहे टूर आणि तिथे गेल्यावर काय होणार आहे. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला व्हेजिटेरियन आणि इंडियन फूड मिळेल का, पण तिने इतकं अप्रतिम सगळं ऑर्गनाईज केलं होतं. त्यामुळे विमानात बसल्यापासून ते सगळा प्रवास करून इथे परत विमानातून उतरेपर्यंत आम्हाला कसलीही चिंता नव्हती. आम्हाला अजिबात असं वाटत नव्हतं की आपण कुठल्या तरी वेगळ्या देशात आलो आहोत. तिथले सगळे हॉटेल्स किंवा तिथे जे साईट सिनरीज वगैरे होत्या तिथे आम्हाला न्यायला गाईड जे होते, टूर गाईड आणि तिथे आम्ही उतरल्या आम्हाला कॅब न्यायला यायची. सगळं तिकडे सगळं इतकं छान ऑर्गनाईज केलं होतं की आम्ही फक्त फिरत होतो, सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होतो आणि बाकी सगळी जी चिंता होती ती सगळी फ्लाय विथ रंजितावरती सोडली होती. पण तिने ऍक्च्युली बऱ्याचदा असं होतं ना की ट्रिप प्लॅन करतो तेव्हा पुरुष पुढे असतो, तर यावेळी मी पण नव्हतो पुरुष म्हणून ते त्या फ्लाय विथ रंजितावर आम्ही सगळं सोडलेलं होतं आणि तिने फार भारी ऑर्गनाईज केलं होतं. थँक्यू सो मच फ्लाय विथ रंजिताचे. खरंच मनापासून आभार मानतो तिचे. आणि तुम्ही सगळ्यांनी प्लीज फ्लाय विथ रंजिताला कॉन्टॅक्ट करा तुम्ही जर जात असाल कुठे बाहेर. मला वाटतं थायलंड, युरोपची पण ती आय थिंक ती जे नवीन ट्रिपचे प्लॅन सुद्धा आहेत ना, तिचं पेज एकदा नक्की बघा. तिथे ती कंटिन्युअस अपडेट करत असते आणि छान छान फोटोज, रील्स आणि तुम्हाला तिच्या त्या वेबसाईटवर वगैरे पण सगळी डिटेल माहिती मिळेल. सो नक्की पेज फॉलो करा, बघा आणि तुम्हाला आम्ही तर खूप एन्जॉय केलं. सो तुमची ही इंटरनॅशनल टूर, दॅट टू बजेट फ्रेंडली, कस्टमाइज, तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच फ्लाय विथ रंजिता. आणि तुम्हाला पण तुमच्या इंटरनॅशनल टूरचा आनंद घ्यायचा असेल तर फ्लाय विथ रंजिता सोबत फ्लाय करायला विसरू नका. येस.